राखया या ध्वनिफितीचं नुकतंच अनावरण झालंय। या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आणि अंतिम पर्वात मी सौ अस्मिता रानडे तुम्हाला सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते। शब्दस्वरांची ही खास मैफल तुम्हाला सर्व रसिकांसाठी आज इथे आयोजित केली आहे। रसिको, शब्दांचा किंवा सुरांचा विषय निघाला की आपल्याला सर्वात प्रथम आठवण होते ती संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची। शब्दांची सुरुवात ही खरं तर त्यांच्या मुखातून ओवी रूपाने अभंग रूपाने झाली असं म्हटलं तर काही अवघड ठरणार नाही। समाज प्रबोधन हा केवळ हेतू न ठेवता प्रत्येक घराघरातल्या माणसाला त्यांनी सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला। त्यापुढे जाऊन कविवर्य बाभव बोरकरांनी भ्रमररूपी मनाला त्याचा गुणगुण गुणगुण करण्याचा जो स्वभाव असतो, एक स्थायी भाव असतो, त्या स्वभावाला अनुसरून त्या स्वभावाचा सदुपयोग करून असं मला गुणगुणण्यास सांगितलं की जे ईश्वर चरणाशी बेदरार असेल, भक्तिरसानं ओथंबलेलं असेल, नवमाधुर्याने नटलेलं असेल, जशी आजची मैफल आज रंगणार आहे। हे बोरकरांचं गाणं आज तुमच्यासमोर सादर करतायत वेदामंडलकर।